श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही तुमच्या जीवनात किती अडचणी येत असतील तरी त्याला घाबरू नका, कारण अडचणी फक्त एक वेळा येतात आणि सुख त्या अडचणीच्या नंतर येतात. म्हणून दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका, तर सुख येणार आहे म्हणून तयारीत राहा. कोणी तुमचं वाईट करत आहे तर हे त्याचं कर्म आहे. कोणी तुमचं वाईट करत आहे हे त्याचं कर्म आहे. तुम्ही कोणाचं वाईट करणार आहे हे तुमचं काम आहे. कुणाचं वाईट होत आहे ते बघत नाही आणि कुणाचं वाईट करायचा हा विचारही मनात येत नाही. हाच तो स्वामी भक्त असतो. स्वामींचे विचार हे खूप असे मनाला लावून घेणारे, म्हणजे स्वामींची भक्ती करायला गेलं तर स्वामींबद्दल स्वामींचे विचार आपण ऐकले तर त्याबद्दल आपल्याला खूप काही वेगळं काहीतरी वाटतं. मनात अशी वेगळीच ऊर्जा निर्माण होते. स्वामींचे विचार आपल्या मनाला भेडून जातात. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपोआपच सापडतात आपल्याला. जेव्हा स्वामींवर आपला विश्वास पक्का असतो, म्हणजे आता आपलं जे काही दैवत आहे त्यावर जर आपला विश्वास असेल तर आपले मार्ग आपोआप सुटतात आणि आपले कामं पटापट होण्याचे संकेत आपल्याला दिसतात. तेच आहेत स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ. शांत राहूनच आपलं काम केलं पाहिजे. शांत राहण्यातच भलाई असते, कारण की शांततेच्या नंतरच वादळ येते. म्हणून शांत राहूनच आपलं काम करा. अवश्य तुम्हाला त्या कामाला यश नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे स्वामी सांगतात, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच घरातील काही व्यक्ती असतात जे असल्यावर आपल्याला बिलकुल म्हणजे असं काही वाटत नाही की ते आहे म्हणून आपल्याला काही त्रास होणार नाही. तसंच असतं, ते असल्यावर आपल्याला काहीच म्हणजे विचारसुद्धा आठवत नाही की हे करावं ते करावं. ते आहे म्हणून आपल्याला खूप टेन्शन आहे, तर ते आहे म्हणून आपल्याला टेन्शन राहत नाही. म्हणून जे घरातील व्यक्ती आहे त्यांचा आदर करा. आदर केला तर त्यांनाही बरं वाटेल, त्यांनाही कामाची निष्ठता येईल आणि त्यांनाही वाटेल की हे व्यक्ती जर आपल्याला छान घरातील व्यक्ती पाहत आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हाच ते घरातील मोठे व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करतात. म्हणून त्यांचा पण आदर करायला शिका. आपल्याला काही म्हणजे आपण त्यांचा आदर नाही केला तर त्यांना पण वाटेल की आपण त्यांचा आदर करत नाही आहे, ते यांच्यासाठी काहीच केलं नाही पाहिजे. तर आता आमच्या घराचं काम चालू आहे, तर माझे सासरे आले आहेत आमच्या घराचं काम करू लागण्यासाठी. आता घर बांधायचं छोटं मोठं हा विचार आमचा पहिले होता, पण तेव्हा आम्ही काही त्याच्यामध्ये म्हणजे लक्ष दिलं नाही. पण आता आम्हाला असं वाटतं की या खर्चात म्हणजे बाहेर कुठं राहायचं असेल तर खर्च लागतो, तर स्वतःचं घर व्हावं म्हणून म्हटलं चला आपलं पण घर होऊ दे, आपण पण आपल्या स्वतःच्या घरी राहायला जाऊ. म्हणून आता आमच्या घराचं काम चाललं आहे. तर माझे सासरे आले आहेत आणि आम्ही जे चांगलं वागतो आहे त्यांच्यासोबत तेव्हाच ते आमच्यासोबत चांगले वागतात ना. म्हणून मोठ्यांबरोबर तर सुद्धा आपण चांगलं वागलं पाहिजे. तेव्हाच ते कुठं जाऊन आपल्याला म्हणतात की हो हा चांगला वागत आहे, म्हणून तर आपणही त्यांच्यासोबत चांगलं वागतो. म्हणून ते आले आहेत आणि आमच्या घराचं काम सुरू आहे. तर मी स्वामीचरणी म्हणजे प्रार्थना करते की माझ्या घराचं काम होऊ दे आणि आम्हाला पण चांगल्यात चांगला यश मिळू दे, चांगलं काम होऊ दे. हे मी म्हणत नाही, तर आशीर्वाद तुझा माझ्या डोक्यावर हात तुझा राहू दे, आशीर्वाद राहू दे, आमच्या पाठीमागे तुझा हात राहू दे. तुम्ही म्हणतात ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी, तर सदैव तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि आमच्या कामामध्ये आम्हाला यश द्या, एवढंच म्हणते. श्री स्वामी समर्थ. आता स्वामीबद्दल काय बोलायचं. जेव्हापासून मी चॅनल ओपन केलं आहे तेव्हापासून मी बघत आहे की स्वामी माझ्या जीवनामध्ये आले आहेत. तेव्हा अशी वेगळीच ऊर्जा असते. ज्यावर काम होत नसेल आणि जी मी स्वामी समर्थ म्हणत आहे तर खरंच पटकन काम होते. तर बघायला गेलं, जर मला बँकेमध्ये काम होतं, मी 2 दिवस गेले तर माझं काम होत नव्हतं आणि मी नंतर दुसऱ्या दिवशी गेली श्री स्वामी समर्थ म्हणत, तर खरंच माझं काम पण झालं आणि व्यवस्थित मला काहीही त्रास वाटला नाही. तिथे जो व्यक्ती होता बँकेमध्ये बसलेला ते खरंच स्वामी समर्थ आणि माझ्या मागे म्हणजे धावून आलेले आणि आमचं काम झालेलं. असंच असतं, काही ना काही अडथळे येत असतात, तर त्या अडथळ्यामागे श्री स्वामी समर्थ ते अडथळे काढून टाकतात आणि आपलं काम यशस्वीरित्या पार पाडतात. तर स्वामींना असंच म्हणणं आहे, माझ्या पाठीमागे सदैव तुम्ही राहा. श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कुणी,
सोबतीला माझी स्वामी श्री स्वामी समर्थ.